ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हे कृष्ण, आपण भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कर्मयोग किंवा जेव्हा पण शब्द कर्मयोग येतो त्याचा शास्त्रानुसार अर्थ निष्काम कर्मयोगच घेतला जातो. सकाम कर्मयोगला कर्मयोग म्हटलं जात नाही. कर्मयोग असा शब्द असेल तर अ, शब्दशः अर्थ किंवा सरळ सरळ अर्थ निष्काम कर्मयोगच असतो. तर आपण बघितले की भगवंतांनी अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना हे ज्ञान दिलं. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने काही प्रश्न उपस्थित केले की यामुळे मी युद्ध करणार नाही. त्याच्या उत्तरार्थ भगवंत ही गीता सांगत आहेत. तर जो प्रश्न होता अर्जुनाचा नातेवाईकांबद्दल दयेचा, त्याच्या उत्तरासाठी भगवंतांनी आत्मज्ञान सांगितलं किंवा सांख्ययोग सांगितला की तू शरीराच्या स्तरावरती दया करत आहेस, पण आत्म्याच्या स्तरावर विचार स्वतःच कार्य कर. नंतर मग अर्जुनाचं दुसरी जी आर्ग्युमेंट होतं की हे युद्ध केल्यामुळे मला काय फायदा होणार, नुकसानच होणार आहे. तर भगवंतांनी त्याचं उत्तर देण्यासाठी सकाम कर्मयोग सांगितला की नाही, तू युद्ध करून समजा जिंकलास तर तुला पृथ्वी मिळेल आणि तू त्याचा उपभोग घेऊ शकशील, आणि समजा तुझा मृत्यू झाला तरी सुद्धा तुला स्वर्ग मिळेल. कारण हे शास्त्राचं वचन आहे की जो पण क्षत्रिय युद्धावरती मृत्युमुखी पडतो त्याला स्वर्ग मिळतं. जसे की वीरगती म्हणतात. जसे की आपल्या भारतामध्ये आपण बघतो की समजा एखाद्या सैनिकाचा मृत्यू वगैरे झाला आणि युद्धामध्ये त्यांनी कार्य केलं तर त्यांना परमवीर चक्र वगैरे दिलं जातं. तर ही वीरगती आहे. तर भगवंत सांगतात की दोन्ही परिस्थितीमध्ये तुझा फायदाच आहे, जिंकला किंवा हारला तरी पण. नंतर अर्जुनाचा आणखी एक पॉइंट होता की असं केल्यामुळे मला पापकर्माला भागीदार व्हावं लागेल, कारण मी स्वतःच्या नातेवाईकांनाच मारणार आहे. तर त्याचं उत्तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये एका ठिकाणी थोड्या स्वरूपात दिलं की स्वधर्ममपि न विकंपितुम अर्हसि, की स्वतःच धर्म करणं हेच पुण्यकर्म आहे, आणि जर व्यक्ती स्वतःचा धर्म करत नसेल तर त्यासाठी त्याला पापकर्माचा भागीदार व्हावं लागतं. यासाठी आपण पोलीसचं उदाहरण बघितलं की समजा एखादा पोलीस असेल आणि तो रस्त्यात बघत असेल की कोणी दुसऱ्या व्यक्तीला त्रास देते आणि पोलीस बघून समजा काहीच करत नसेल स्वतःचं कर्तव्य, तर त्याला स्वतःचं कर्तव्य न करण्यासाठी जबाबदार धरलं जातं. तसं क्षत्रियांच्या संदर्भात पण आहे. नंतर मग असं सांगताना भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा व्यक्ती निष्काम भावनेने कार्य करतो, त्याचं हृदय शुद्ध होतं, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. स्थिर बुद्धी म्हणजे काय की भौतिक इच्छा आणि बुद्धी विचलित होत नाही, फिक्स बुद्धी राहते. तर अशा व्यक्तीला भगवंतांनी स्थितप्रज्ञ म्हटलं. मग अर्जुनने कुतूहलास्पद विचारलं की असा स्थितप्रज्ञ व्यक्ती नेमका असतो कसा. मग त्याच्या स्पष्टीकरणासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचं वर्णन केलं. पण दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचं कन्फ्युजन असं झालं की एका ठिकाणी कृष्ण सांगतायत की तू युद्ध कर, कर्मण्येवाधिकार असते, आणि एका ठिकाणी सांगतात की दुरेन ही आवरण कर्म, की निंद्य कर्माला दूर ठेव. तर कृष्णाला सांगायचं होते की सकाम कर्माला दूर ठेव, निष्काम भावनेनं कार्य कर, कारण सकाम कर्मामध्ये बंधन आहे आणि निष्काम कर्मामध्ये व्यक्ती शुद्ध होऊन मोक्ष प्राप्ती करू शकतो. पण अर्जुनला असं वाटतं की कृष्ण युद्धाला वाईट कर्म म्हणतायत आणि बुद्धियोग म्हणजे संन्यास घेण्याला सांगतायत. म्हणून अर्जुन तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला, जर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आलो तेव्हा पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने स्वतःची शंका मांडली की कृष्ण तुम्ही काय म्हणतायत मला कळत नाही. तुम्ही जर म्हणताय की बुद्धी श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला युद्ध का करायला सांगताय, दोन्हीपैकी एक काहीतरी निश्चित सांगा. मग याचं उत्तर देताना भगवंतांनी श्लोक नंबर 3 ते 7 पर्यंत अधिकाराचं वर्णन केलं की अर्जुन, मी तुला काय बोललो पण तू चुकीचं समजलास.
तर हे स्पष्टीकरण करताना भगवंतांनी सांगितले की व्यक्तीच्या अधिकारानुसार दोन मार्ग आहेत. अधिकार म्हणजे पात्रता, एक आहे ज्ञानयोग आणि एक आहे निष्काम कर्मयोग. तर हे दोन मार्ग आहेत आणि मग या दोन्ही मार्गामध्ये भगवंतांनी जर आपण निपक्षपणे जर विचार केला तर भगवंत ज्ञानयोगाला किंवा संन्यास घेण्याला जास्त वाव देत नाहीत किंवा त्याला त्याचा जास्त पुरस्कार करत नाहीत संन्यास घेण्याला वगैरे. तर हे स्पष्टीकरण करताना कृष्णाने 4थ्या श्लोकात सांगितले की अर्जुन केवळ आपलं विहित कर्म थांबवून किंवा केवळ संन्यास घेऊन कोणाला सिद्धी मिळत नाही. तर संन्यास घेणं म्हणजे सिद्धीचा मार्ग आहे असं नाही. जसं की काही ठिकाणी असं म्हटलं जातं, दंडग्रहण मात्रेनं नर नारायण भवेत. काही संप्रदायामध्ये सांगलं जातं की तुम्ही संन्यास घेतला म्हणजे तुम्ही नारायण झाले. तर इथे आपण गीतेमध्ये बघतो की असं नाहीये. संन्यास घेत नाही तुम्हाला सिद्धी मिळते असं नाही. त्यासाठी हृदय शुद्धीकरणाची खूप गरज आहे. मग नंतर हाच मुद्दा स्पष्ट करताना 5व्या श्लोकात कृष्ण सांगतात की अर्जुन याच्या विरुद्ध तू हे निष्कर्ष किंवा असा अंदाज काढू शकतो तू जर विचार केलास तर की एक क्षण सुद्धा कुठलाही व्यक्ती शांतपणे बसू शकत नाही. म्हणजे काही ना काही कार्य करतोच व्यक्ती. का असं कार्य करतो? कारण जोपर्यंत व्यक्ती प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध आहे तोपर्यंत त्या गुणांच्या प्रभावाने काही ना काही तो कार्य करणारच. त्याच्यामुळे गुणांच्या बाहेर न येता कार्य सोडून देणं हे चुकीचं आहे किंवा याला कृष्ण मान्यता देत नाहीत. नंतर 6व्या श्लोकामध्ये अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात की हा व्यक्ती मिथ्याचारी आहे किंवा विमूढ आहे. विमूढ म्हणजे मूर्ख आहे की बाहेरून तर दिखावा करतोय की संन्यासाचा, पण मन तर इंद्रिय विषय वस्तूकडेच विचार करतोय. तर अशा व्यक्तीला कृष्ण मिथ्याचारी म्हणतात. आणि याच्या विरुद्ध प्रामाणिक गृहस्थांचं भगवंत प्रशंसा करतात की समजा एखादा प्रामाणिक गृहस्थ आहे आणि तो इंद्रियांना नियमित करत आपलं विहित कार्य करतोय, तर असा व्यक्ती विशिष्यते म्हणतात कृष्ण 7व्या श्लोकात की हा व्यक्ती विशेष आहे किंवा त्या अपरिपक्व संन्यासापेक्षा असा प्रामाणिक गृहस्थ कधीही श्रेष्ठ आहे. नंतर 8व्या श्लोकात कृष्णाने सांगितले म्हणून अर्जुन तू काय कर, नियतम कुरु कर्मातून तुझं जे नियत कर्म आहे क्षत्रिय म्हणून युद्ध करण्याचं तू हे कर. कारण शरीराला कमीत कमी शरीराच्या मेंटेनन्ससाठी तरी व्यक्तीला कार्य करावंच लागतं. मग हे सर्व सांगून झाल्यावरती अर्जुनाला पुन्हा समस्या येते. हे आचार्यांनी सांगितलंय याच्या मागची भूमिका की मी असं ऐकलं शास्त्रामध्ये कर्मणा बध्यते जंतू, की जीव हा कर्मामुळे बद्ध होतो. तर मग तुम्ही मला कार्य करायला सांगता, मग मी बद्ध नाही का होणार? तर कृष्ण म्हणतात नाही असं नाहीये. सर्वच कारणाने व्यक्ती बद्ध होतो असं नाही. जर यज्ञ अर्थात यज्ञासाठी किंवा विष्णूसाठी किंवा कृष्णासाठी जर कार्य केलं तर त्या कार्याचं बंधन नाही होत. परंतु स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी जर कार्य केलं तर मग मात्र बंधन होतं. त्याच्यामुळे तू भगवंतासाठी किंवा यज्ञासाठी किंवा तुझे हे कर्तव्य आहे या भावनेनं कार्य कर. असं जर तू कार्य करशील तर याच्यामुळे तुला पाप किंवा पुण्य दोन्ही कर्माला तू बद्ध नाही होणार. मग समजा कोणी प्रश्न केला की तुम्ही सांगताय की कार्य करून त्याच्या फळाची इच्छा करू नका, परंतु फळाची इच्छा सोडून देणं मला शक्य नाहीये. मला तर माझ्या कार्यापासून काहीतरी फळं हवी आहेत. जसं की समजा मी काही कार्य केलं तर मला इच्छा आहे की मला धन मिळावं किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी किंवा संतती प्राप्ती व्हावी, या इच्छा मी नाही सोडून देऊ शकत. तर मग कृष्ण सांगतात की ठीक आहे, जर तुला अशा इच्छा असतील तर याच्यासाठी एक सकाम कर्माची पद्धत आहे. त्या पद्धतीचं वर्णन भगवंत 10व्या नंबरच्या श्लोकापासून करतात की सृष्टी सृजनाच्या वेळेस भगवंतांनी प्रजेची निर्मिती करून यज्ञाची निर्मिती केली. इथे यज्ञ म्हणजे विहित कर्म आहे, केवळ होमच नाहीये. तर या विहित कर्माच्या साह्याने किंवा यज्ञाच्या साह्याने जीव आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि हळूहळू मोक्षाकडे प्रगती करू शकतो. तर 11 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की तुम्ही देवतांची पूजा करा किंवा देवतांसाठी यज्ञ करा आणि देवता तुमच्या गरजा पूर्ण करतील आणि अशा एकमेकांच्या सहयोगाने सगळ्यांसाठी मंगल वातावरण निर्माण होईल. आणि याच्या विरुद्ध जर समजा एखाद्या व्यक्तीने आता हवा, पाणी, वारा हे सगळे देवतांच्या नियंत्रणामध्ये आहेत, तर यांच्याकडून ह्या सुविधा घेऊन सुद्धा जर व्यक्ती त्यांच्याकडे कृतज्ञता दाखवत नसेल तर कृतज्ञता दाखवण्याचे वेगळे प्रकार आहेत. जसे की विशिष्ट देवतांचे यज्ञ करणे
किंवा प्राण्यांना अन्न देणे किंवा इतरांची काळजी घेणे किंवा शास्त्र अध्ययन करणे हे 5 प्रकारच्या यज्ञाचं वर्णन आहे. जर असे हे न करता जर व्यक्ती केवळ सुविधा स्वतःच्या लाभासाठीच वापरत असेल तर अशा व्यक्तीला स्तेन म्हणतात. स्तेन म्हणजे चोर. आणि परंतु व्यक्तीने कसं वागलं पाहिजे की विहित कर्मातून जे काही त्याला मिळेल तर अशा म्हणजे आपण त्याला म्हणतो की मेहनत की कमाई, चांगल्या कार्यातून जे त्याला संपत्ती मिळते त्याच्या सहाय्याने त्याने आहार प्राप्त करून त्याचा उपभोग घ्यावा. इथे जर जेवणाचं उदाहरण घेतलं तर अशा भगवंतांना अर्पण करून आहार ग्रहण करावा, नाहीतर तो व्यक्ती केवळ पापभक्षण करतो. जे अन्न आहे त्याचं रूपांतर पापामध्ये होतं. याचं आपण चर्चा केली होती की कसं याच्या मागे कर्म असतात. मग हे यज्ञचक्र भगवंत सांगतात की बघ अर्जुन की पावसामुळे अन्नधान्य लोक उगवतात, पिकवतात आणि त्या अन्नधान्यावरती सगळ्या लोकांचं जीवन चालतं. पण हे पाऊस पडण्यामागे पण कुणाचं तरी नियंत्रण आहे. तर हा पाऊस कशामुळे पडतो? जसं की आपण धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतात. धार्मिक पद्धतीने कार्य केलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आता पाऊस केवळ याच गोष्टीने पडतो असं नाही, दुसरे पण मेकॅनिझम आहे, परंतु इथे याचं वर्णन चालू आहे की चांगल्या कार्याचं. तर यज्ञ व्यक्तीने केला पाहिजे. यज्ञ म्हणजे विहित कर्म, आणि विहित कर्म कुठे दिलेत? शास्त्रामध्ये दिलेत. शास्त्र कुठून आले? भगवंतांच्या श्वासामधून. तर अशा पद्धतीने हे यज्ञचक्राचा व्यक्तीने पालन केलं पाहिजे. 16 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की जर समजा व्यक्तीने अशा प्रकारच्या यज्ञचक्राचं पालन नाही केलं, यज्ञचक्राचं पालन म्हणजे की भगवंतापासून शास्त्र आले, शास्त्रामध्ये विहित कर्म सांगितले, विहित कर्म केले की चांगल्या कर्मामुळे व्यक्तीला भौतिक सुखसुविधा मिळतात, त्या सुविधातून अन्नधान्य मिळतं, अन्नधान्यातून स्वतःचं पोषण होतं. तर त्या सुविधा घेऊन व्यक्तीने भगवंतांची भक्ती किंवा उपासना केली पाहिजे, तर हे चक्र पूर्ण होतं. पण असं जर न करता व्यक्ती केवळ स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठीच सगळ्या गोष्टी वापरत असेल आणि आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे त्या गोष्टीला मान्यता देतच नसेल तर त्या व्यक्तीचे जीवन हे पापमय आहे किंवा व्यर्थ जीवन आहे. मोघम पार्थचं जीवन असं कृष्ण म्हणतात. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती श्लोक नंबर 16 पर्यंत. आता 17 पासून सुरुवात करूया. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे, काही कन्फ्युजन आहे? कारण इथून हा विभाग बदलतो आता. प्रश्न आहे की नाही आहे? नाही आहे ना? तर ठीक आहे, आता आपण श्लोक नंबर 17 पासून आज चर्चा करूया. बघा, आतापर्यंत अर्जुनने समस्या आपलं कन्फ्युजन सांगितलं, कृष्णाने त्याच्या उत्तरार्थ 2 मार्ग त्याच्या पात्रता सांगितल्या आणि बद्ध न होता कसं कार्य करायचं ते सांगितलं आणि सकाम कर्माचं चक्र कसं कार्य करतं त्याचं स्पष्टीकरण दिलं. तर आता तुम्हाला मी काही संकल्पना आधी स्पष्ट केल्या होत्या, त्या जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल की सकाम कर्म म्हणजे काय? विहित कर्म करून काही फळाची इच्छा ठेवणे. निष्काम कर्म म्हणजे काय? विहित कर्म करून फळाची इच्छा न ठेवणे आणि मोक्ष प्राप्तीसाठी वाटचाल करणे. तर व्यक्ती निष्काम कर्मामध्ये का विहित कर्म करतो की त्याला हृदय शुद्ध करायचं असतं आणि हृदय शुद्ध झाल्यावरती तो ज्ञान योग किंवा अष्टांग योग किंवा निष्काम कर्मयोग कंटिन्यू करून मोक्षाची प्राप्ती करू शकतो. तर असे हे वैदिक मार्ग आहेत आणि या सर्वांपेक्षा भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्तीमध्ये हृदय शुद्ध असण्याची गरज नाही किंवा वर्णाश्रमामध्ये जन्म नाही झाला तरी चालेल. किरात होनांध्र पुलिंद पुलकश असा एक श्लोक होता, तिथे बघितले कुठलाही व्यक्ती भक्तीच्या साह्याने प्रगती करू शकतो. तर इथपर्यंत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 17व्या श्लोकामध्ये काय स्पष्टीकरण आहे त्याच्यासाठी की निष्काम कर्मयोगाचा व्यक्ती का पालन करतो की निष्काम कर्म करून त्याला आपले हृदय शुद्ध करायचं. आता हृदय शुद्ध करायचं म्हणजे काय की ज्या भौतिक उपभोगाच्या इच्छा आहेत, ज्या इंद्रियांच्या साह्याने भौतिक गोष्टी बघणे, भौतिक आवाज ऐकणे किंवा जिभेच्या साह्याने चव चाखणे, हाताने स्पर्श करणे, ज्या काही भौतिक इच्छा असतील त्या भौतिक इच्छांपासून या इच्छा पासून हृदय शुद्ध करायचंय. तर हे हृदय शुद्ध करण्याचं प्रक्रिया म्हणजे निष्काम कर्मयोग आहे किंवा भक्तीमध्ये पण हृदय शुद्ध होऊ शकतं. तर या कर्तव्य बुद्धीने जेव्हा व्यक्ती कार्य करतो तर हळूहळू त्याचं हृदय शुद्ध व्हायला लागतं. जसे की शास्त्रामध्ये काय उदाहरण दिलं जातं की कुणी म्हणेल की अरे कार्य केल्याने तर आपण अशुद्ध होतं, मग कार्य केल्यावर शुद्ध कसं होणार? तर भागवतामध्ये एक उदाहरण दिलं जातं
की समजा एखाद्या व्यक्तीचं दूध पिऊन किंवा दुधाचे पदार्थ खाऊन जर पोट खराब झालं तर त्या व्यक्तीला आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की तुम्ही दही घ्या, की दही पोटाला ठीक करतं. तुम्ही पण बघितलं असेल बऱ्याचदा पोटाच्या आजारामध्ये दही घ्यायला सांगितलं जातं. तर दही आणि दूध दोन्ही म्हणजे एकाच पदार्थापासून दुधापासूनच दुधाचे जर पदार्थ आणि दही बनतं, पण तेच दही औषधाचं कार्य करतं. तर इथे कर्म हे कर्म समजा आपण कर्माची तुलना दुधासोबत केली आणि या निष्काम कर्मामध्ये केलेल्या कार्याची तुलना जर दह्यासोबत केली तर हे उदाहरण आपल्याला समजता येईल की कार्य केल्यामुळे जो व्यक्ती बद्ध होतं ते जेव्हा निष्काम भावनेने कार्य केलं जातं तेव्हा ते दह्यासारखं काम करतं आणि व्यक्तीला त्याचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी मदत करतं आणि या बंधनातून व्यक्ती हळूहळू बाहेर येऊ शकतो. तर हे निष्काम कर्मयोगाचा असा मार्ग आहे. तर आता आधुनिक समाजामध्ये वर्णाश्रम अस्तित्वामध्ये नाहीये आणि ज्ञानयोग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग, अष्टांग योग हे मार्ग पण जवळपास लुप्त झालेत. फक्त भक्तीचाच मार्ग थोडाफार अस्तित्वामध्ये आहे. तरी सुद्धा आपण यांचा कम्पॅरेटिव्ह स्टडी करतोय की यांच्यामध्ये हा मार्ग कसा आहे म्हणून. नाहीतर आता तुम्ही विचार केला निष्काम कर्मयोग मला करायचा आहे तर सध्याच्या वातावरणामध्ये शक्य नाही, कारण तसा समाज पण राहिला नाही आणि ते ज्ञान पण लुप्त झाले आणि गरज पण नाही. भक्ती या सर्व मार्गांपेक्षा सोपी पण आहे आणि श्रेष्ठ पण आहे. तर 17 नंबरचा श्लोक काय सांगतो की आतापर्यंत वर्णन केलं की निष्काम भावनेने कार्य करून हृदय शुद्ध करावं, पण 17व्या श्लोकामध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे की ज्याचं हृदय निष्काम भावनेने कार्य करून शुद्ध झाले. तर इथे भगवंत काय सांगतात, यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव आत्मन्येवच संतुष्टस् तस्य कार्यम न विद्यते. मग शेवटची ओळ पण समजायला सोपी आहे. तस्य म्हणजे त्याला, कार्य म्हणजे काम किंवा विहित कर्म, न म्हणजे नाही, विद्यते म्हणजे गरज, की अशा व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही. कोणत्या व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही? आपण अभ्यास केला होता की जेव्हा हृदय शुद्ध होतं तेव्हा व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही. तर मग त्याचं लक्षण काय? 3 लक्षणं सांगितलेत. आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी. म्हणजे हा व्यक्ती जो आहे शुद्ध झालेला हा व्यक्ती त्याचं आनंद किंवा समाधान हे तो आपल्या आत्म्यामधूनच प्राप्त करतो. जसे की आपण लोक पिक्चर बघायला का जातात? कारण की त्यांना आनंदाची गरज असते. त्यांना असं वाटतं की पिक्चर बघितल्यामुळे मला आनंद मिळेल किंवा लोक वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये वगैरे जाऊन का खायला जातात? भूक लागते ती तरी गोष्ट आहेच, पण बऱ्याचदा की तिथून काही आनंदाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हा जो व्यक्ती आहे 17 नंबरच्या श्लोकामधला याचा आनंद बाहेरील पदार्थामध्ये नाहीये. तर हा आत्मामधूनच आनंद प्राप्त करतो. जसं की आपण आधी पण चर्चा केली होती. सच्चिदानंद भगवंतांचे आपण अंश असल्यामुळे, जसे की 15व्या अध्यायामध्ये येतं, ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन. तर सच्चिदानंद भगवंतांचे अंश असल्यामुळे स्वरूपतः हा जीव हा आनंदमय आहे. परंतु जसं की तुम्ही ऐकलं असेल की एक हरिण असतं बघा, त्याच्यामध्ये सुगंध येतो. त्या हरणाला काय म्हणतात? सुगंध येतो त्या हरणाला? हा, कस्तुरी. हा, तर ज्या ज्या हरणाजवळ कस्तुरी आहे तर सुगंध त्याच्या शरीरामधूनच येतो. पण बऱ्याचदा त्याला वाटतं की सुगंध कुठे म्हणून तिकडे तिकडे फिरत असतो की हा वास कुठून येतोय. तर त्याला समजत नाही की वास माझ्या शरीरातून येतोय. तर तसा जोपर्यंत व्यक्तीला समजत नाही, म्हणजे आपण सगळ्या प्रक्रियेमध्येच आहोत, जोपर्यंत आपण आता जो सुगंध आहे, जो कस्तुरी आहे, ते आपला आत्मानंद आहे. जोपर्यंत व्यक्तीला ते आत्मा आनंद समजणार नाही तोपर्यंत बाहेरील पदार्थामध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करणार. परंतु हा 17व्या श्लोकाचा व्यक्ती जो आहे तो या स्तरावरती पोहोचलाय की त्याने आनंद स्वतःमध्ये शोधलाय. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा काही काही साधू संत आहेत आता सुद्धा की बाह्य दृष्टिकोनातून त्यांचं शरीर खूप कमजोर असतं किंवा शरीरावर चांगले कपडे नसतात, पण तरी सुद्धा एक आनंदाची त्यांच्याकडे अनुभूती असते, कारण हा वेगळ्या स्तरावरचा आनंद त्यांनी प्राप्त केलाय. तर मला कोण सांगेल याच्या आधी आपण कुठे अशा व्यक्तीचं वर्णन ऐकलं की जो शुद्ध झालाय त्याचं अंतःकरण? हा, अगदी स्थितप्रज्ञ. तर तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास केला. तर हा जो श्लोक आहे 17 नंबरचा, हा आणि स्थितप्रज्ञ एकसारखेच व्यक्ती आहेत. तर निष्काम कर्म कशासाठी केला जातो? हा, मन शुद्धी करण्यासाठी. हे महत्वाचे
हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तेवढं समजलं. तर हा जो 17व्या नंबरचा श्लोक आहे, इथे अशा व्यक्तीचं वर्णन आहे की ज्याचं अंतःकरण भौतिक इच्छांपासून शुद्ध झालंय आणि तो आपल्या आत्म्यापासूनच आनंदाची प्राप्ती करतो. तर अशा व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही. आपण आधी चर्चा केली होती, कुठल्या स्टेजला व्यक्ती आपल्या कार्याचा त्याग करू शकतो? आधी जो प्रश्न विचारला त्यालाच मी उलटा करून विचारलाय. कधी व्यक्ती आपल्या विहित कर्माचा त्याग करू शकतो? अगदी बरोबर. तुम्हाला ठीक झालं. बघा, विहित कर्म हृदय शुद्ध करण्यासाठी केलं जातं आणि हृदय शुद्ध झाल्यावर व्यक्ती विहित कर्माचा त्याग करू शकतो. हे आपण आधी पण चर्चा केली हो ना. तर इथे या व्यक्तीचं हृदय शुद्ध झालंय, त्याच्यामुळे भगवंत काय म्हणतात, तस्य कार्यम न विद्यते, की अशा व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही. जर त्याची इच्छा असेल तर तो संन्यास घेऊ शकतो. ठीक आहे, आपण आधी पण चर्चा केली, तर कोणाला आठवतं बघूया, फक्त तुम्ही हँड रेज करा. आता 17 नंबरच्या श्लोकामध्ये हृदय शुद्ध झालेल्या व्यक्तीचं वर्णन आहे. तर या स्टेज पासून तो व्यक्ती समोर काय करू शकतो? त्याच्याकडे किती ऑप्शन आहेत आणि कुठले कुठले ऑप्शन आहेत? कोणाला आठवतं? आणखीन कोणाला आठवतं? प्रश्न समजला सर्वांना? 17 नंबरच्या श्लोकामध्ये हृदय शुद्ध झालेल्या व्यक्तीचं वर्णन आहे. आता तो कर्तव्याचा त्याग करू शकतो. तर इथून पुढच्या वाटचालीसाठी त्याच्याकडे किती ऑप्शन आहेत आणि तो काय काय करू शकतो? आपण आधी विस्तारित चर्चा केली होती याच्यावरती. सावंत सर, सांगा तुम्ही. हा. हा. आणखीन आणखीन एक. अं, हा, अगदी बरोबर. तर या या स्टेजला जेव्हा व्यक्ती आला, इथून त्याच्याकडे 3 ऑप्शन आहेत, की तो तसाच निष्काम कर्मयोग कंटिन्यू करू शकतो, किंवा ज्ञानयोग स्वीकारू शकतो, किंवा अष्टांग योग स्वीकारू शकतो. तर भक्तीचा आपण भक्ती तर बघा सगळ्या स्टेजला आहे, त्याच्यामुळे भक्तीचं असं काही इथे आपण इन्क्लूड नाही करणार, कारण कोणत्याही, म्हणजे हृदय शुद्ध आहे, अशुद्ध आहे, अष्टांग योगी आहे, ज्ञानी आहे, भौतिकवादी आहे, प्रत्येक व्यक्तीला भक्तीसाठी मुभा आहे. तर भक्तीचा मार्गच वेगळा आहे. तर कोण सांगेल की भक्तीसाठी काय अट आहे? कधी व्यक्तीला भक्ती मिळते? हृदय शुद्ध पाहिजे, अशुद्ध पाहिजे, काय पाहिजे? येस, सावंत सर. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या स्कंदामधला एक श्लोक अभ्यासला होता. एतावानी वेजिताम इह सदय भगवती अचलो भाव तत् भागवत संगतः. म्हणजे भक्तांच्या संघामुळे व्यक्तीला भक्ती मिळते. त्यामुळे भक्तीसाठी या सगळ्या पात्रतांची गरज नाही. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, 17 नंबरच्या श्लोकामध्ये हृदय शुद्ध झालेल्या व्यक्तीचं वर्णन आहे. त्याच्यामुळे कृष्ण सांगतात की या व्यक्तीने विहित कर्म त्याग केला तरी चालेल. आता प्रभुपाद, तुम्हाला मी आधी पण सांगितलं की प्रभुपाद सगळीकडे भक्तीवरतीच भर देतात. आता इथे भक्तीचं वर्णन नाही आहे, त्याच्यामुळे जे आधुनिक शास्त्रावरती पीएचडी करणारे लोक आहेत, ते प्रभुपादांच्या गीतेला म्हणतात की भक्तिदान स्वामींनी सगळीकडे भक्तीच सांगितली आहे. पण त्यांना हे समजलं नाही की गीतेचा मुख्य उद्देश भक्तीच आहे, कारण भगवंत शेवटी सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य. तर आपला चर्चा करण्याचा मुद्दा हा आहे की इथे निष्काम कर्मयोगाने हृदयशुद्ध झालेल्या व्यक्तीचं वर्णन आहे, तरी सुद्धा प्रभुपाद भक्तीचं वर्णन देतात. त्याच्यामुळे कन्फ्युज होण्याची गरज नाही. तर कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या व्यक्तीलाही कर्तव्य करण्याची गरज नाही, असं प्रभुपाद तात्पर्य लिहितात. तर हे पण बरोबर आहे, कारण आपण अभ्यास केला होता की भक्तीमध्ये आल्यावरती आपल्याला वर्णाश्रमाचे कार्य करण्याची आवश्यकता नाहीये. जसे की त्यक्त्वा सर्वधर्मं चरणां भुजं हरेर, असे श्लोक आहेत की गरज नाही भक्ताला. तर दोन्हीसाठी प्रभुपादांचं वर्णन बरोबर आहे, परंतु वर्णनानुसार इथं चर्चा निष्काम कर्माने शुद्ध झालेल्या व्यक्तीची आहे. तर भक्तासाठी पण हे डिस्कशन लागू पडतं. तर भक्ती कार्यामुळं आपोआपच हे सगळं प्रभुपादांचं वर्णन भक्तिमय आहे, की भक्तीमध्ये पण व्यक्तीला हे कार्य करण्याची गरज नाही, तो आपोआप पापमुक्त होतो, वेदी तत्वांचे आपोआपच पालन होते. इच्छा विरहित कार्य करणे शक्य नसेल तर सकाम कर्म करू शकता, पण जेव्हा हृदय शुद्ध होते तेव्हा
व्यक्ती अशी कार्य करत नाही. कारण मागे सकाम कर्माचं वर्णन केलं ना, की देवतांची उपासना करा, त्याच्यातून तुम्हाला सुविधा मिळतील, ते सकाम कर्माचं वर्णन होतं. पण हा जो आता इच्छाने पण हा व्यक्ती शुद्ध आहे, तर त्याला तशी विहित कर्म करण्याची गरज नाही. आत्मानंदाची प्राप्ती होत असल्यामुळे बाह्य वस्तू संदर्भात त्याचे काही कार्य नाही. कारण व्यक्तीला कार्य का करावं लागतं? कारण त्याला बाहेरच्या जगतातून काहीतरी मिळवायचं असतं, पण या व्यक्तीला बाहेरच्या जगतातून काही मिळवायचंच नाहीये, त्याच्यामुळे त्याला कुठल्या कार्याची गरज नाही. निष्काम कर्म आणि भगवत आराधना करून हृदय शुद्ध झाल्यावर जेव्हा आत्मानंदाची प्राप्ती होते, तेव्हा विहित कार्य करण्याची गरज नाही. असा व्यक्ती आनंदासाठी बाह्य गोष्टीवर निर्भर राहत नाही. तर हे झालं साधारण नंबरच्या श्लोकाचं वर्णन. इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा श्लोक शुद्ध झालेल्या व्यक्तीचं वर्णन करतो, त्यामुळे या व्यक्तीला विहित कर्म करण्याची गरज नाही. कारण विहित कर्म करण्याचं कारणच आहे की ते हृदय शुद्ध करण्यासाठी मदत करतात. तर जी डिग्री व्यक्ती, समजा एखाद्या व्यक्तीला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, त्याच्यासाठी त्याने नीटची एक्झाम दिली. तर नीटची एक्झाम दिल्यावर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं, तो परत त्याला नीटचा अभ्यास करण्याची गरज नाही, कारण नीटचा अभ्यास करून त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. तसंच हे विहित कर्म करून या व्यक्तीला जे हृदय शुद्धीकरण करायचं होतं ते त्याला मिळालं, त्याच्यामुळे आता त्याला विहित कर्म करण्याची गरज नाही. परंतु आता हे उदाहरण जास्त स्ट्रेच नाही करतायत. आपण अशी पण चर्चा केली की तो कंटिन्यू पण करू शकतो निष्काम कर्मयोग. मग आपण असे म्हणाले तो परत नीट एक्झाम कंटिन्यू करू शकतो का? ते प्रत्येक उदाहरणाची एक लिमिट असते, त्याच्यामुळे एकाच उदाहरणाला आपण सगळीकडे स्ट्रेच नाही करू शकत. तर हे फक्त एवढा मुद्दा समजण्यासाठी की हृदय शुद्ध झाल्यावर त्याला परत विहित कर्म करण्याची गरज नाही. तर याच व्यक्तीचं आणखीन वर्णन काही श्लोकामध्ये भगवंत करतील. तोच मुद्दा 18व्या श्लोकामध्ये परत भगवंत स्पष्ट करतायत. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेन हे कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रय. अर्थ म्हणजे काही प्राप्त करण्याची इच्छा किंवा काही मिळवण्यासाठी किंवा हेतू. तर या व्यक्तीला नैव तस्य कृतेनार्थो म्हणजे या व्यक्तीला हे विहित कर्म करून काही मिळवायचं नाहीये, कारण जे मिळवायचे त्याला मिळाले ऑलरेडी, त्याचं हृदय शुद्ध झालं. का व्यक्ती विहित कर्माचं पालन करतात? की हृदय शुद्ध होणे, त्याच्यामुळे आता याचं हृदय शुद्ध झालं तर त्याला गरज नाही. आणि ना कृतेनेह कश्चन, आणि ज्याचं हृदय शुद्ध नाही त्याने जर विहित कर्म नाही केलं तर अशा व्यक्तीला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? ज्या व्यक्तीचं हृदय शुद्ध नाहीये आणि तो विहित कर्म करत नाही तर त्याला काय समस्या होणार? गेस कोणाचा काही? तोच प्रश्न मी वेगवेगळ्या अँगलने विचारतो, त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग होईल. हृदय शुद्ध नाहीये आणि व्यक्ती विहाय सांसर. तुमचा आवाज ब्रेक झाला, मला वाटते माझं इंटरनेट स्लो आहे का? तर अपात्र पण बरोबर आहे, किंवा बघा येस येस. तर बघा आपण हा पतंगलाच आपण दुसऱ्या अँगल दुसऱ्या शब्दामध्ये सांगूया की बघा, निष्काम कर्मयोग केल्यामुळे त्याचं हृदय शुद्ध होतं. पण आपण म्हटलं ना की स्वतःचं विहित कर्म न करणे हे सुद्धा पाप आहे. जसे आपण पोलीसचं उदाहरण दिलं होतं की पोलिसांनी रस्त्यामध्ये बघितलं की एखादा गुंड दुसऱ्या व्यक्तीला त्रास देतोय आणि ते बघून पण पोलिसांनी काही नाही केलं तर त्यासाठी पोलीस पण जबाबदार आहे. तर स्वतःचं विहित कर्म न करणे हे सुद्धा पाप आहे. तर याचा अर्थ काय होतो की विहित कर्म न करणे म्हणजे तो व्यक्ती बद्ध होतो किंवा पापकर्म करतो किंवा पतित होतो, हे लक्षात ठेवा. हे जास्त स्पष्टीकरण कॉम्प्लिकेट झालं की तुम्हाला समजलं? एकच मुद्दा आपण वेगवेगळ्या अँगलला समजून घेतोय. हे आता मी बोललोय स्पष्टीकरण तुम्हाला समजलंय का कठीण आहे? हा हा. तर पहिली ओळ सांगते की या व्यक्तीला असं कार्य करून काही मिळवण्याची गरज नाही. दुसरी वेळ सांगते की त्याला विहित कर्म न केल्यामुळे पण काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याचं हृदय शुद्ध आहे. न चास्य सर्व भूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रय, आणि त्याला सर्व भूत म्हणजे दुसरे जीव, दुसऱ्याकडून त्याला काही प्राप्त करण्याची पण गरज नाहीये. तर असा व्यक्ती दुसऱ्यावरती निर्भर नाहीये. तर मग आपण म्हणतो व्यक्ती जेवण वगैरे करणार नाही, की जेवण वगैरे करतो पण त्याला ती कन्सेशन आहे. जसं की समजा एखाद्या व्यक्तीने देशासाठी जर खूप काही मोठं काम केलं असेल तर त्याला बऱ्याच सवलती दिल्या जातात. जसं की त्यांना टॅक्स नसतो किंवा सरकार जमीन देते, घर देते, आणखीन काही सुविधा वगैरे देतात. तर कारण की तो स्पेशल व्यक्ती आहे. तसंच हा व्यक्ती हृदय शुद्ध झाल्यामुळे स्पेशल आहे,
तर हा जेवण वगैरे तर करावंच लागणार, पण त्या कार्याने तो बाध्य होत नाही. याचा अर्थ तो कोणावरती निर्भर नाही. तर अशा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला विहित कार्य करण्याची गरज नाही, कारण कार्य करून जे करायचं होतं ते त्याला मिळाले. विहित कर्म करून आता हृदय शुद्धीची गरज नाही, कारण हृदय शुद्ध झालंय. आणि विहित कार्य नाही केल्याने हृदय शुद्धीमध्ये काही अडथळा येणार नाही, कारण ऑलरेडी तो त्या स्टेजवरती पोहोचलाय. जसं मी तुम्हाला नीटचं उदाहरण दिलं. आता मेडिकलच्या फर्स्ट इयरला तो मुलगा गेलाय आणि फर्स्ट इयरला गेल्यावर त्याने नीटचा अभ्यास नाही केल्याने त्याला काहीच अडथळा येणार नाही, कारण जे त्याचं प्रयोजन होतं ते त्याला मिळालं. कारण आता हा आत्मसाक्षात्कारचा स्तर त्याला, यालाच आत्मसाक्षात्कार पण म्हणतात, किंवा यालाच आपण स्थितप्रज्ञ पण म्हणू शकतो, किंवा यालाच आपण शुद्ध हृदयाची व्यक्ती पण म्हणू शकतो. सगळ्या समानार्थी संकल्पना आहेत. अशा व्यक्तीला मनुष्य किंवा देवतांमध्ये कुणीही पूजनीय नाही. त्याचा गैरसमज करून घ्यायची गरज नाहीये की देवतांमध्ये याला पूजनीय नाही म्हणजे तो देवतांचा सन्मान करत नाही, असं नाही. तर देवतांमध्ये पूजनीय नाही म्हणजे भौतिक सुविधांसाठी तो कोणावरती निर्भर नाही, असा त्याचा अर्थ होतो. किंवा मी तुम्हाला त्या स्पेशल व्यक्तीचं उदाहरण दिलं की सरकार त्याला टॅक्स वगैरे माफ करते किंवा त्याला बऱ्याच सुविधा दिल्या जातात, तसा हा व्यक्ती बाध्य नाहीये देवतांना पण. पण भगवंतांची आराधना करून तो समोरची प्रगती करू शकतो. कारण आपण आधी 6व्या अध्यायामध्ये पण चर्चा केली होती की प्रत्येक मार्गामध्ये यश मिळवण्यासाठी भक्ती ही आवश्यकच आहे. त्याच्यामुळे भगवंतांची आराधना त्याला करावीच लागेल. तर हे झालं 17 आणि 18, जवळपास सारखंच वर्णन आहे. आता 19व्या श्लोकामध्ये भगवंत आणखीन एक दुसरी एक संकल्पना सांगतायत, ते थोडी आपण समजून घेऊया. तस्मात असक्तः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ही आचरण कर्म परम आपनोती पुरुष. नाही, ती संकल्पना आहे. चेंज होणारी संकल्पना पुढच्या श्लोकामध्ये येईल, 2-3 श्लोकामध्ये. तर इथे भगवंत काय सांगतात, तस्मात जेव्हा पण शब्द येतो ना संस्कृतमध्ये, तर तिथं काहीतरी निष्कर्ष काढला जातो. समजा आपण मीटिंग घेतली, सगळी मीटिंग झाल्यावर शेवटी काय म्हणतात, त्यामुळे उद्यापासून सर्वांनी 9 वाजता यायचं, म्हणजे हा निष्कर्ष झाला. त्याच्यामुळे आता ही भगवंतांनी आतापर्यंत जे सांगितले व्यक्तीचं वर्णन, त्याचा निष्कर्ष या श्लोकात काय सांगितलाय, तस्मात त्यामुळे तू काय कर अर्जुन, आसक्त सततम, सततम म्हणजे नेहमी, आसक्त भावनेने काय कर, कार्यम कर्म समाचार. अर्जुन तू आसक्त राहून कार्य कर, म्हणजे तुझं हे युद्धाचं काम आहे ते फळाची इच्छा न करता कर, केवळ कर्तव्य म्हणून. मग असं केल्यावरती काय मिळेल, असक्तो ही आचरण कर्म, की आसक्तीने कर्माचं जर आचरण केलं तर त्या व्यक्तीला काय मिळतं, परम आपनोती पुरुष. पुरुष म्हणजे व्यक्ती, तर पुरुष म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही पण आहेत, त्याला परम मिळतं. तर कोणाला आठवतं परम म्हणजे काय असेल, सर्वोच्च. आणखीन जोर त्याला स्पष्ट कराल, परम म्हणजे काय? हा, काहीच मध्ये. हा, तर हा जो व्यक्ती आहे हा निष्काम कर्मयोगी असल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्ती होईल. परम जिथे पण शब्द येतो, जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम 99% ठिकाणी त्याचा अर्थ हाच होतो की त्याला त्याचा जे ध्येय आहे त्याची प्राप्ती होते. तर हा श्लोक काय सांगतो, त्यामुळे अर्जुन नेहमी तू अनासक्त भावनेने कार्य कर, आणि अशा अनासक्त भावनेने कार्य केल्यावरती व्यक्तीला परमची प्राप्ती होते. तर परम म्हणजे मोक्ष मिळतो, त्याचं फळ हे आहे. अशी चर्चा आपण मागच्या अध्यायामध्ये पण केली होती की त्या व्यक्तीला काय मिळतं. 17व्या मध्ये त्या व्यक्तीचं वर्णन होतं, 18व्या मध्ये त्याला काही कार्य करण्याचं का गरज नाही त्याचं वर्णन आलं, 19 मध्ये त्या व्यक्तीला असं केल्यावरती काय मिळणार, काय मिळणार म्हणजे सर्वोच्च ध्येय काय मिळणार. आता हृदय शुद्धीकरण हे पण मिळालंच आहे, पण परमोच्च ध्येय त्याचं, त्याला मोक्ष मिळणार, याचं इथं वर्णन आहे. तर त्यामुळे अर्जुन तू निष्काम कर्म कर, ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती होते, परम मिळेल. तर हे 3-4 पुढचे वाक्य आपण थोडेसे समजून घेऊया. तर भगवंत सगळ्या वेगवेगळ्या आर्ग्युमेंटच्या साह्याने तर्कवितर्क देऊन अर्जुनला त्याचं कर्तव्य करण्यासाठी सांगत आहेत, युद्ध करण्याचं. कारण भगवंतांना हे युद्ध करून दुष्टांचा नाश करायचा होता. तर आपण जर वेगळ्या स्तरावरती जर विचार केला तर प्रत्येक स्तरावरती एकच निष्कर्ष येतो की तुझं तू युद्ध कर. समजा एखादा व्यक्ती कर्मी असेल, कर्मी म्हणजे की त्याला त्या गोष्टीतून काहीतरी मिळवायचं, कर्मी म्हणजे सकाम कर्मी. सकाम कर्मी असेल तर त्याने इंद्रिय तृप्तीसाठी युद्ध करावं. तर
युद्ध करून इंद्रतृप्ती कशी होईल कोण सांगेल? युद्ध करून तरी इंद्रतृप्ती कशी होणार? हा, अगदी बरोबर आहे. तुम्ही सगळे एकदम. तर हे 4 ओळी बघा. पहिली ओळ जर सकाम कर्मी असेल तर इंद्रतृप्तीसाठी युद्ध कर, कारण तुला जिंकला किंवा हारला तरी इंद्रतृप्ती मिळणारच आहे. समजा सकाम कर्मी नाही, निष्काम भावनेने आहे, तरी सुद्धा युद्ध कर, कारण त्याच्यामुळे तुझं हृदय शुद्ध होईल. किंवा समजा तुझं हृदय शुद्ध झालं तरी सुद्धा युद्ध कर. का? कारण इतरांसाठी उदाहरण स्थापन करण्यासाठी, की प्रत्येकाने आपलं कार्य करावं. त्याच्यानंतर समजा मग ठीक आहे, मी निष्काम कर्मयोगी नाही, सकाम नाहीये, ज्ञानी नाही, मी भक्त आहे. भक्त असेल तरी सुद्धा युद्ध कर, कारण मी तुला सांगत आहे. कारण भगवंत अर्जुनाला सांगतायत ना. तर बघा, इंद्रतृप्तीची इच्छा असेल तरी युद्ध केलं पाहिजे, हृदय शुद्ध करायचं असेल तरी युद्ध केलं पाहिजे, हृदय शुद्ध असेल तरी युद्ध केलं पाहिजे, आणि भक्त असेल तरी युद्ध केलं पाहिजे. फक्त प्रत्येक कार्यामागची चेतना वेगळी आहे, कार्य एकच आहे. सकाम कर्मीची चेतना आहे की मला मिळवायचं साम्राज्य, निष्काम कर्मीची चेतना आहे की मला हृदय शुद्ध करायचे, ज्ञानी व्यक्तीचा उद्देश आहे की मला उदाहरण स्थापन करायचे, आणि भक्ताचा उद्देश आहे की मला भगवंतांना प्रसन्न करायचं. कार्य सेम आहे. ते सगळे लोक नोकरीवरती जाणार, पण ती नोकरी करण्यामागची भावना काय आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक मुद्दा लिहितात, अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्ती असू शकते, परंतु भगवत आज्ञा म्हणून कार्य करणे हेच निरासक्त कार्य होय. वैयक्तिक स्वरूपावरती व्यक्ती म्हणेल की मी अहिंसावादी आहे, ते योग्य आहे, परंतु राजा किंवा क्षत्रिय व्यक्ती अहिंसक नाही होऊ शकत. कारण समाजामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी कसा जरी समाज असला तरी काही लोक असे असतातच की ते समाजामध्ये त्रास निर्माण करतात, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. जसे की आता हे टेररिस्ट आहेत, हे आतंकवादी लोक. चांगला देश असला तिथे जाऊन हे लोक बॉम्ब फोडतात. जगात कुठल्या देशाला यांनी सोडलं नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही अहिंसा हे तत्वज्ञान नाही सांगू शकत, तिथे हिंसा ही गरजेची आहे. त्याच्यामुळे प्रभुपाद तात्पर्यामध्ये हा मुद्दा सांगतात की अहिंसा कधीही राजकीय धोरण नाही ठरू शकत. तर कृष्ण भक्त हा केवळ भगवत इच्छेसाठी कार्य करतो, तेव्हा त्याला फळाची अपेक्षा नाही, म्हणून विविध कर्म करण्याची गरज नाही. तर भक्तांची ही कार्य करण्याची भावना काय आहे की भगवंत सांगतायत म्हणून मी करतो. म्हणून तुझी आता याच्यामुळे भगवंतांनी या श्लोकात अर्जुनाला काय सांगितले की अर्जुन तुझी ज्ञानाची पात्रता नाहीये, कारण आणखी हृदय शुद्ध झालं नाही, म्हणजे या चर्चेपर्यंत. आणि सकाम कर्म बरोबर नाही, कारण सकाम कर्मामुळे बंधन मिळतं, त्याच्यामुळे तू निष्काम कर्म कर आणि निष्काम भावनेनं युद्ध कर. तर हा झाला आपला श्लोक नंबर 19. 19व्या नंबर श्लोकामध्ये आपण काय बघितलं की अशा भावनेनं कार्य केल्यावरती त्या व्यक्तीला काय मिळणार. आता श्लोक नंबर 20 पासून थोडी चर्चा बदलते, की समजा अर्जुन म्हणेल की नाही 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 कृष्ण, तू असं का म्हणतोय की माझं हृदय शुद्ध नाहीये आणि मी निष्काम भावनेने कार्य करून हृदय शुद्ध केलं पाहिजे. माझं हृदय शुद्ध आहे. तर त्याचं उत्तर देण्यासाठी भगवंत हा 20 नंबर श्लोक सांगतात, कर्मणेहि संसिद्धिम आस्थितः जनकादया लोकसंग्रहम येवापि संपश्यन कर्तुम अर्हसि. की अर्जुन, आपलं विहित कार्य करून जनक सारख्या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलं. की प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की जनक महाराज हे सीता देवीचे, माता सीतेचे वडील होते, किंवा असं पण सांगितलं जातं की त्यांच्या परिवारामध्ये सगळ्या राजांना जनकच म्हटलं जायचं. तर कधी कधी असं म्हणतात की हे जनक कोणते आहेत ते माहिती नाही, पण प्रभुपाद म्हणतात की हे जनक सीता देवीचे वडील आहेत. तर जनक महाराजांनी आपलं विहित कार्य करून सिद्धी मिळवली, समसिद्धी. तर मग अर्जुन म्हणेल की मी पण जनक महाराजांसारखा आहे, माझं पण हृदय शुद्ध आहे. तर पुढच्या 2 वेळेस भगवंत सांगतात लोकसंग्रहम. लोक म्हणजे जनता, पब्लिक, आणि संग्रहम म्हणजे तुम्ही जर याच्यासाठी हे बघा, लोकसंग्रह म्हणजे सामान्य लोक किंवा सामान्य लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना आदर्श प्रस्थापित करण्यासाठी संपश्यन कर्तुम अर्हसि, की त्यामुळे तू हे कार्य करायलाच पाहिजे अर्जुन. तू जरी म्हणत असेल की मी जनक महाराजांसारख्या शुद्ध हृदयाचा आहे, त्याच्यामुळे मी आता जातो आणि संन्यास घेतो, पण भगवंत म्हणतात की समजा जरी स्वीकारलं की तू ठीक आहे, तू शुद्ध हृदयाचा आहे, तरी पण तू युद्ध कर. का? कारण त्याच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल आपलं विहित कार्य करण्याची. नाहीतर लोक काय म्हणतील की अरे अर्जुनाने तर युद्ध त्यागलं होतं, मी पण शुद्ध हृदयाचा आहे. समजा एखादा गृहस्थ म्हटला, त्याला घरामध्ये समजा खूप प्रॉब्लेम यायला लागले,
कुटुंब चालवताना, आणि तो म्हटला की माझं हृदय शुद्ध आहे, मी घर सोडून संन्यास घेतो. किंवा एखादा राजा म्हटला की मी हे कार्य त्याग करतो. समजा प्रत्येक समाजामध्ये सगळे लोक असे बोलायला लागले, समाजामध्ये किती गोंधळ निर्माण होईल. त्याच्यामुळे अर्जुन तू हे करू नको, तुझ्या वागणुकीमुळे चुकीचं उदाहरण प्रस्थापित होईल. त्याच्यामुळे लोकांना शिकवण्यासाठी तू स्वतःचं विहित कार्य कर. की अर्जुन इतका महान असून सुद्धा त्याने स्वतःचं कार्य केलं, असं समजून समाजामध्ये लोक पण आपापलं कार्य करतील. तर उदाहरण, जनक महाराजांनी आपली विहित कर्म करून आत्मसिद्धी मिळवली. हृदय शुद्ध असूनही त्यांनी इतरांना उदाहरण म्हणून विहित कार्य केलं. तर मग जनक महाराजांचे हृदय शुद्ध होते, त्यांनी का कार्य केलं? कारण की आपण म्हणतो जशी राजा तशी प्रजा. की समाजामध्ये लोकांचा एक साहजिक स्वभाव असतो की कोणीतरी महान व्यक्तीला लोक फॉलो करतात. जसे की शाळा कॉलेजमध्ये तुमचा रोल मॉडेल कोण आहे, तर हे प्रत्येकाची गरज आहे. आपण त्याला स्वीकार करो किंवा न करो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणीतरी रोल मॉडेल हवा असतो. की जसे की शाळेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की शिक्षक म्हणायचे केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. तर बऱ्याच लोक तिथून पण मुलं प्रेरणा घ्यायची. तर असं व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणीतरी प्रेरणा देणारा प्रत्येकाला लागतोच. हे आपण कदाचित विचार करत नाही, पण शांत बसून विचार केला की अरे मी जीवन जगतोय, तर प्रत्येक निर्णयामध्ये कुणाची ना कुणाची प्रेरणा असते. समजा एखादी वस्तू घ्यायला गेलो तर ती ऍड बघितल्यामुळे, ऍडव्हर्टाईज बघितल्यामुळे आपल्याला प्रभाव होतो आणि त्यामुळे ती गोष्ट घेण्याकडे आपला कल वाढतो. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येक कार्यामागे कोणीतरी आपण एक अनोळख्या कोणी ना कोणी आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये एक आदर्श असतो. तर त्याच्यामुळे हे राजांचं खूप कर्तव्य महान होतं वैदिक काळांमध्ये. काही काही राजे तर स्वतः भक्त होते, तरी सुद्धा त्यांनी वर्णाश्रमाचं पालन केलं. कारण काय की सगळी प्रजा भक्त असेल असं नाही. त्यामुळे लोकांनी असं म्हणू नये की आमचा राजाच तर काही पिंडदान करत नाही, श्राद्ध करत नाही, आम्ही पण करत नाही, त्याच्यामुळे सगळे लोक नरकात जातील. तर असं होऊ नये म्हणून ह्या राजांनी कधीच आपलं कर्तव्य सोडलं नाही. तर आपल्याला बऱ्याचदा वाटतं की राजा होणं म्हणजे केवळ ऐशोआराम आहे, संपत्ती आहे, खूप लोक त्यांची सेवा करतात. पण असं नाही. म्हणजे जो खरंच प्रामाणिक राजा आहे, जसे की आपण शिवाजी महाराजांच्या उदाहरणामध्ये पण बघतो, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ते राजे होते पण त्यांना कुठं आराम भेटला. शेवटपर्यंत त्यांनी दुसऱ्यांसाठीच कार्य केलं. तर ही राजा म्हणजे ऐशोआराम करणारे, त्यांच्या समोर कोणी नृत्य करते, दारू पितायत, ही सगळी संकल्पना मुघलांच्या याच्यापासून आपल्या डोक्यात घुसली आहे. या मुघलांचं वर्णन आणि त्यांच्या सिरियल त्याच्यामध्ये असंच दाखवलं जातं. परंतु आपले वैदिक राजे कुठलाच राजा असा नव्हता. आणि एखाद्या जरी राजाने असं केलं असेल तर त्यांना शिक्षा देणारे किंवा दुसरे लोक पण समाजामध्ये होते. जसे की एक वेल महाराजांची कथा येते श्रीमद भागवतामध्ये 4थ्या स्कंदात. तर अंग नावाचे खूप चांगले राजा होते आणि त्यांचा एक मुलगा झाला वेन म्हणून. तर हा वेन खूपच दुराचारी होता आणि तो इतका दुराचारी होता की चोर पण त्याच्या राज्यामध्ये घाबरायचे, कारण तो डायरेक्ट मारूनच टाकायचा. आणि पण तो सगळं अधार्मिक वागायला लागला. तो म्हणायला लागला की ब्राह्मणांना की अरे तुम्ही भगवंतांची का आराधना करता, तुमचा भगवंत मीच आहे, असा बोलायला लागला. आता एवढ्यामध्येच एका राजकीय नेत्याने वक्तव्य दिलं होतं की तुमच्या देवाचा बाप मी आहे. तर असे बोलणारे नेते आता पण आहेत. तर अशा नेत्याला काय केलं होतं, तर वेन महाराजांना ब्राह्मणांनी काय केलं की ब्राह्मण कसे असायचे की स्वतः गरीब असायचे, काही सुविधा नाही घ्यायचे, पण राजाला मार्गदर्शन करायचे धर्मासाठी. तर ही सगळी व्यवस्था आता संपून गेली आहे. तर यांनी त्यांना समजावून सांगितले की वेन महाराज, तुमचं हे वागणं बरोबर नाही, तुम्ही धर्मानुसार आचरण केलं पाहिजे. तर तो त्यांनाच भाषण द्यायला लागला. तेव्हा असं वर्णन आहे 4थ्या स्कंदामध्ये की केवळ मंत्राच्या उच्चारणाने त्या ब्राह्मणांनी वेद महाराजाला मारून टाकले, केवळ मंत्रांनी. तर अशा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये तुम्ही प्रभू रामचंद्र घ्या, अर्जुन घ्या, युधिष्ठिर महाराज, जनक महाराज, निमी महाराज, अंग महाराज, पृथु महाराज, भरत महाराज, ऋषभदेव, हे जे सगळे पण राजे होऊन गेले, सगळ्यांचं वागणूक ही ऐशोआरामाची नव्हती. तर सगळ्यांची वागणूक काय की लोकांना हळूहळू अध्यात्मामध्ये प्रगतीसाठी कशी मदत करता येईल, सगळीकडे असं वर्णन आहे. परंतु हे आपल्या आता टेक्स्टबुक मध्ये आपण सगळे मुघलांचा आणि इंग्रजांचा इतिहास अभ्यासला
आणि सिरियल मध्ये पण तसंच दाखवलं जातं. त्याच्यामुळे राजा म्हणले की मनामध्ये ती संकल्पना येते, राजा म्हणजे व्यभिचार करणारा. पण वैदिक राजे असे नव्हते. तर जनक महाराजांची ही कथा मी तुम्हाला आधी सांगितली असेल. जनक महाराजांच्या राजामध्ये की असं एका व्यक्तीला वाटतं की अरे हे राजाचं पद किती चांगलं आहे, किती ऐशोआराम मिळतो, आम्हाला किती मेहनत करावी लागते. तर जनक महाराजाला कळलं की या लोकांना असं मनामध्ये यांच्या दोष वृत्ती येते. तर जनक महाराजांनी विचार केला की मी जर यांना स्पष्टीकरण जरी दिलं की अरे असं नाही, मी सेवाभावनेने कार्य करतो, तर कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही. तेव्हा त्यांनी काय केलं की त्या लोकांना बोलवलं आणि आपल्या महलामध्ये जेवणाची एक मेजवानी दिली आणि सगळे पदार्थ वगैरे जेवायला दिले आणि सगळे लोक जेवण करत असताना तिथे काय त्यांनी असं एक अरेंजमेंट करून ठेवली की प्रत्येकाच्या डोक्याच्या वरती एक तलवार केसाच्या साह्याने लटकवली होती, म्हणजे सिलिंग पासून. तर सगळ्यांना म्हटले हा जेवण करा जेवण करा. तर आता डोक्यावरती तलवार एकदम केसाच्या साह्याने जर लटकत असेल तर कोणाचं जेवणामध्ये लक्ष लागेल. तर त्यांनी सगळ्यांनी कसं तरी घाबरत घाबरत कसं तरी जेवण संपवलं आणि तिथून ते निघले. मग जनक राजांनी विचारलं कसं वाटलं जेवण तुम्हाला? तर ते बोलले की राजा, एक तर तुम्ही जेवण दिलं आणि वरी ती अशी तांगती तलवार ठेवली. बघा हा वाक्यप्रचार पण खूप प्रसिद्ध आहे, तांगती तलवार म्हणून. तर कदाचित इथूनच आले असेल. तर आम्ही कसा काय उपभोग घेणार? आमचं पूर्ण लक्ष त्या तलवारीवरती होतं, केस तुटतो की काय आणि तलवार डोक्यावर पडते की काय. तर आम्ही ते आमचं लक्ष त्या पदार्थाच्या उपभोगामध्ये बिलकुल नव्हतं, आम्ही आनंद घेऊ शकलो नाही. तर जनक महाराजांनी सांगितले की माझी स्थिती सुद्धा अशीच आहे. तुमचं लक्ष तलवारीमध्ये होतं भीतीमुळे, पण माझे लक्ष भगवंतांमध्ये आहे प्रेमामुळे. तर तर तुम्ही या इंद्रिय तृप्तीमध्ये लक्ष नाही ठेवू शकले भीतीमुळे. तसंच मी हे जो उपभोग घेतोय राजा म्हणून, जे महागडे कपडे किंवा जे काही मला ऐशोआराम आहे, तो मी केवळ एक कर्तव्य म्हणून घेतो आणि माझं पूर्ण लक्ष भगवंतांमध्ये आहे. तेव्हा त्यांना समजलं की राजाचं पद पण एवढं सोपं नाही, किंवा राजाची जे खरेच महान राजे असतात त्यांचा मनोभाव काय असतो. तर मग हे ऐकून अर्जुन म्हणेल की जनक महाराजांसारखा मी पण आहे. तर भगवंत म्हणतात नाही, जरी तू शुद्ध असला तरी कार्य कर, कारण त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल चांगले जीवन जगण्याची. तर हे उदाहरण पण आपण मागे बघितलं होतं. समजा दोन भाऊ आहेत आणि दोन भावापैकी मोठा भाऊ हुशार आहे. समजा काही काही मुलं असतात खूप हुशार, तर त्याला समजा शाळेत न जाता पण घरी अभ्यास करून पण तो चांगले मार्क मिळवू शकतो. परंतु वडील काय म्हणतील त्या मोठ्या मुलाला की तू शाळेत जात जा, कारण तू हुशार आहेस, पण तुझा लहाना भाऊ एवढा हुशार नाहीये. आणि तो काय त्याला हे नाही समजणार की आपल्या मोठ्या भावाला घरी अभ्यास करून पण सर्व काही येतं. तो ते नाही बघणार, तो बघेल की हा शाळेत जात नाही म्हणून मी पण शाळेत नाही जाणार, त्याच्यामुळे तुला काही नाही पण त्याचं नुकसान होईल. तर इथे मोठा भाऊ म्हणजे अर्जुन किंवा शुद्ध हृदय झालेली व्यक्ती, आणि लहान भाऊ म्हणजे सामान्य लोक. तर हृदय शुद्ध झालेल्या किंवा मोठ्या व्यक्तीने नेहमी सामान्य लोकांसाठी उदाहरण ठेवलं पाहिजे आचरणासाठी, कारण लोकांना सवय असते महान लोकांचे अनुसरण करण्याची. तेव्हा महान लोकांचं कर्तव्य आहे की योग्य उदाहरण दिलं पाहिजे. तर श्लोक नंबर 20 मध्ये आपण काय बघितलं की जनक महाराजांनी आपलं विहित कार्य करून यश मिळवलं, आणि जरी तू शुद्ध हृदयाचा असेल तरी सुद्धा तू विहित कार्य कर, कारण यामुळे लोकांना उदाहरण मिळेल. तर ही संकल्पना आणखीन भगवंत समोर स्पष्ट करतात 21 नंबर श्लोकात, की का कार्य केलं पाहिजे शुद्ध हृदयाच्या व्यक्तीने सुद्धा. यद्यद आचरति श्रेष्ठस तत्तत एव इतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. की अर्जुन, जे जे कार्य श्रेष्ठ व्यक्ती करतात, यद्यद आचरति श्रेष्ठ, श्लोक पण सोपाच आहे. यद्यद म्हणजे जे जे, आचरति म्हणजे आचरण, श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती, तत्तत ते इतर जना म्हणजे इतर लोक, आणि सयत प्रमाणम कुरुते, आणि अशा श्रेष्ठ व्यक्तीच्या कार्यामुळे जे प्रमाण प्रस्थापित होतं, किंवा जी भावना प्रस्थापित होते, किंवा जे मूल्यांची स्थापना होते, त्या मूल्यांचं लोकस्तद अनुवर्तते, लोक त्याचं अनुवर्तन करतात. जसा राजा तशी प्रजा. तर सामान्य जणांना कसे शिकवले जाते, तर उदाहरण प्रस्थापित करून. आदर्श नेता ही समाजाची गरज आहे, हे पण आपण जनक महाराजांच्या उदाहरणात समजू शकतो. तर
त्याच्यावरती आपण आधी पण चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे आपण आता रिव्हिजनमुळे जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. तेव्हा आपण बघितलं होतं की कसा समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती नेता आहे. आपण पण नेता आहोत. कमीत कमी आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या परिवारासाठी किंवा तुम्ही शिक्षक असाल तर शाळेसाठी, एखादा व्यक्ती आमदार खासदार असेल तर त्याच्या त्या मतदारसंघासाठी प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या स्तरावरती नेता आहेच. त्याच्यामुळे प्रत्येकाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे, कारण त्याला बघणारे इतर लोक आहेत. नंतर प्रभुपाद आचार्य या शब्दाला स्पष्टीकरण देतात. आचार्य म्हणजे जो आपल्या उदाहरणाने आचरण करतो त्याला आचार्य म्हणतात. बऱ्याचशा वैदिक संकल्पना राजकीय लोकांनी अशाच वापरल्या, की कोणत्याही व्यक्तीला आचार्य नाव देऊन टाकलं, कोणत्याही व्यक्तीला महात्मा नाव दिलं, पण त्याच्या मागचा आध्यात्मिक संदर्भ लोकांनी नाही ओळखला. जसं की महात्मा म्हणजे कोण आहे? गीतामध्ये कृष्ण सांगतात, महात्मास्तु माम पार्थ दैवीं प्रकृती आश्रिता, की जो माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतो आणि माझं अनन्य भावनेने भजन करतो, तो महात्मा आहे. किंवा आचार्य म्हणजे स्वतःच्या आचरणाने, आता इंटरनेटवरती एक आचार्य म्हणून व्यक्तीचे क्लासेस आहेत. तर तो व्यक्ती IIT, IIM मधून पास आउट आहे, बरेच पदवी मिळवल्यात, परंतु तत्वज्ञान टोटल बोगस सांगतो तो. तो म्हणतो की विग्रह पूजा करण्याची गरज नाही, एकदम मायावादी तत्वज्ञान सांगतो आणि त्याला लोक आचार्य म्हणतात. तर हे अशी गडबड होती शास्त्र न वाचल्यामुळे. तर मनाला वाटेल तसे काही निर्माण करणे योग्य नाही. वागणूक शास्त्र संमत असली पाहिजे. त्याच्यामुळे नेत्या लोकांनी भगवद्गीता वाचणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना शास्त्र माहिती नाहीये तर ते काय वागणार. जसं की आता कर्नाटकमध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट गेलं. मी काही बीजेपी किंवा काँग्रेस कोणाकडून नाहीये, पण तुम्हाला सांगतोय. तर लगेच नवीन गव्हर्नमेंटने काय केलं की आम्ही बीजेपी गव्हर्नमेंटने गो हत्येवरती बंदी आणली होती. तर हे म्हणले की आम्ही ती बंदी लगेच काढणार. तर असं होतं. तर त्यांना या देशामध्ये गायीला काय सन्मान आहे किंवा शास्त्रामध्ये गायीला काय सांगितलंय, हे सगळ्या गोष्टी त्यांनी वाचनच केले नाही किंवा त्याच्यावर त्यांचा श्रद्धाच नाहीये. अशी लोक कशी वागणूक करतात, त्यांना बघून दुसरे लोक काय करणार. त्याच्यामुळे प्रभुपाद नेहमी म्हणायचे की कमीत कमी पॉलिटिशियन लोकांनी तरी शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. नंतर प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामान्य लोकांनी आदर्श व्यक्तीचे परत मग असा सिद्धांत येईल की सामान्य लोकांनी आदर्श व्यक्तीचे केवळ शास्त्रसंमत वागणेच अनुसरले पाहिजे. याच्यावरती आपण चर्चा केली होती की समजा आता मुलांचे आदर्श विराट कोहली, रोहित शर्मा किंवा फिल्म स्टार शाहरुख खान, अजय देवगण हे पण बरेच लोकांचे रोल मॉडेल असतात. जसे तुम्हाला एक आता उदाहरण सांगायचं म्हटलं की तो आता त्या पिक्चरचं नाव काय होतं, झुकेगा नहीं साला, त्या पिक्चरचं नाव काय? पुष्पा. तर ते बघून मी बघितले की बऱ्याच मुलांच्या फोटो अंगावर टी शर्ट वरती सगळ्यांनी तेच प्रिंट केलं, त्या हिरोचा फोटो आणि खाली लिहिलं मैं झुकेगा नहीं साला. तर तर अशी समस्या होती की लोक मग यांचा आदर्श घ्यायला लागतात. तर सामान्य लोकांनी पण आपली बुद्धी गहाण नाही ठेवली पाहिजे. सामान्य लोकांनी पण शास्त्र वाचन केलं पाहिजे. जसे की आता तो अजय देवगण म्हणतो की बोलो जुबा केसरी. आता ती केसरी तो मसाला वगैरे खाऊन किती लोक सगळीकडे थुकत राहतात, दुसऱ्यांना पण त्रास देतात. पण त्यांच्या मनामध्ये काय विचार असतो की तो करतोय ना, त्याला बघून मी करतो. शास्त्रात दोन्ही साईडने जबाबदारी आहे. असं नाही की खालच्याने डोळे बंद करून मेंढ्यांसारखं डोकं खाली करून चालत राहायचं, असं नाही. खालच्या व्यक्तींची जबाबदारी की त्यांनी पण शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, म्हणून शास्त्रांची गरज आहे. सामान्य लोकांनी आदर्श व्यक्तीचं वागणं जर शास्त्रसंमत असेल तर त्याचं अनुसरण करावं. विराट कोहली किंवा अजय देवगण सांगतो म्हणून नशापान करणं हे योग्य नाही. तर त्याला शास्त्राचा काही आधार आहे काय बघितलं पाहिजे. आणि शास्त्र विरुद्ध आचरण किती जर मोठा व्यक्ती असेल तर ते नाही केलं पाहिजे. तर व्यक्तीच्या यशाने प्रभावित होणं योग्य नाही. जसं की आता समजा यशाने लोक कसे प्रभावित होतात तुम्हाला सांगतो. आता हे बिल गेट्स आहे बघा, बिल गेट्स तुम्हाला माहिती आहे ना? विंडोज मायक्रोसॉफ्टचे मालक. तर विचार करा, बिल गेट्स आता वय किती आहे? 60-65 असेल, पण त्याचं 60-65च्या वयामध्ये त्याचं एका स्त्री सोबत अवैध संबंध असल्याचं उघडकीस आलं. ती पण त्याच्याच कंपनीत काम करणारी, मला वाटतं चायनीज
माता जी होती. तर या वयामध्ये त्याला डायव्होर्स घ्यावा लागला. परंतु समाज काय त्या गोष्टीची चर्चाच करत नाही. कारण त्याने एवढी संपत्ती कमावली, एवढं यश मिळवलं, ते सगळे त्याच गोष्टीवरती फोकस करतात. आणि कुठेच चर्चा होत नाही की अरे याला शोभलं का 65 वर्षाच्या वयामध्ये असं वागणं आणि इतक्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचं. किंवा आधी एक तो बिल क्लिंटन म्हणून अमेरिकेचा एक राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्यावर पण काय म्हणतात त्याला, महाभियोगाचा खटला काहीतरी होता. त्याचं पण ते मोनिका का जेसिका लेविन्स्की सोबत काहीतरी गडबड होती. पण समाज काय करतो की केवळ भौतिक यशावरतीच फोकस करतो. कारण काय, कोणी शास्त्रच वाचत नाहीये की अरे याच्याकडे एवढी संपत्ती आहे, विराट कोहलीकडे एवढी संपत्ती आहे किंवा बिल गेट्स कडे आहे, पण तो त्याचं वागणूक कशी आहे, या वयामध्ये त्यांना असं करणं योग्य आहे का, याचा कोणी विचार करत नाही. तर ते दोन्ही साईडना बुद्धी वापरण्याची गरज आहे. जसे नेत्यांचं म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींचं कर्तव्य आहे उदाहरण प्रस्थापित करणं, तसं आपलं पण कर्तव्य आहे की तो व्यक्ती वागतोय ते शास्त्रसंमत आहे की नाही ते बघितलं पाहिजे. ते समजण्यासाठी शास्त्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे. हे आपण काही उदाहरण बघितले होते. तर 21 हा जो 21 नंबरचा श्लोक आहे हा खूप प्रसिद्ध आहे की हा श्लोक काय सांगतो की श्रेष्ठ व्यक्तीचं जे वागणूक आहे ते सामान्य लोक पण तसंच वागतात आणि त्यांनी जे मूल्य स्थापन केले त्यांचेच लोक अनुसरण करतात. तर श्लोक नंबर 22 मध्ये कृष्ण या मुद्द्यावरती परत भर देतात की कसं जबाबदारीच्या पोझिशनवर असणाऱ्या व्यक्तीने कसं सांभाळून वागलं पाहिजे. त्यासाठी कृष्ण स्वतःच उदाहरण देतात की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. न म्हणजे नाही, मी म्हणजे मला, पार्थ म्हणजे अर्जुन, हे अर्जुन मला काहीच कर्तव्य नाही. त्रिषु लोकेषु किंचन, तिन्ही लोकांमध्ये, आपण म्हणतो ना 3 लोक आहेत, स्वर्ग लोक, मध्य लोक, पाताल लोक, या तिन्ही लोकांमध्ये किंवा तिन्ही लोकांच्या बाहेर सगळ्या अनंत ब्रह्मांडामध्ये भगवंतांना काय करण्याची गरज आहे, सगळे तर त्यांची संपत्ती आहे. उलट तेच लोकांना गोष्टी पुरवठा करतात. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, सतया श्रद्धया युक्तस तस्य आराधनम येते लभते च ततः कामान मय्येव विहितान हितान. की जे लोक देवदेवतांची उपासना करतात त्यांना फळ पण मीच देतो, कारण देवता पण कर्माच्या बाहेर कार्य नाही करू शकत. तो एक काय श्लोक आहे, भजन्ति ये यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्म सचिवा साधवो दीनवत्सला. की देवता हे कर्म सचिव आहेत, कर्मानुसारच ह्या गोष्टी देऊ शकतात आणि शेवटी सगळं भगवंतांच्याच आधिपत्याखाली आहे. त्याच्यामुळे सगळी संपत्ती ज्या व्यक्तीची आहे त्याला काय काम करण्याची गरज. पण कृष्ण काय सांगतात, तरी सुद्धा मी असं नाही करत. नान वाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. काही गरज नाहीये, मला काही मिळवायचं पण नाहीये, तरी सुद्धा मी नियत कर्म करतो. तर मला काही कार्य करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा मी उदाहरण म्हणून कार्य करतो. तर कार्य कुणाला करावे लागते, की ज्याला काही पाहिजे, पैसा कमवायचा किंवा काही साधन सामग्री मिळवायची. भगवंतांना एकतर भौतिक इच्छा नाहीये, सगळं काही त्यांच्या इच्छेनेच निर्माण होतं, त्याच्यामुळे त्यांना काही कार्य करण्याची गरज नाही. तर मग आपण म्हणू की भगवंतांनी कुठं कार्य पार पाडलं, तर आचार्य सांगतात की याचं उदाहरण भगवंतांच्या द्वारका लीलामध्ये दिलं जातं. जगातल्या जसे की सौंदर्याचं जर वर्णन केलं तर पृथ्वीवरच्या स्त्रियांपेक्षा स्वर्गीय स्त्रिया अधिक सुंदर असतात. स्वर्गीय स्त्रियामध्ये ब्रह्मलोकांच्या स्त्रिया अधिक सुंदर असतात. त्यांच्यापेक्षा अधिक सुंदर वैकुंठामधल्या स्त्रिया असतात. तर सर्वात सुंदर स्त्रिया ज्या आहेत, जसे की रुक्मिणी माता किंवा सत्यभामा, ह्या भगवंतांच्या पत्नी होत्या, जगातल्या सर्वात सुंदर स्त्रिया. परंतु यांच्यासोबत असताना सुद्धा असं वर्णन आहे द्वारकेमध्ये जेव्हा नारद मुनी जातात की जेव्हा ब्रह्ममुहूर्त व्हायचा, सकाळ व्हायचा, तर भगवंत आपल्या बेडवरून उठायचे. असे नाही की सकाळचे 7 वाजले तरी झोपूनच राहिले, असं कधीच केलं नाही भगवंतांनी. इतक्या सुखसुविधा असताना सुद्धा स्वतः उठायचे आणि गृहस्थांसाठी जे कार्य आहे की दान देणे, शास्त्र अध्ययन म्हणू शकतो किंवा ध्यान किंवा पूजा अर्चा किंवा सकाळचे जे कार्य केलं जातं, शरीराला स्वच्छ करणे, हे नेहमी भगवंतांनी कधीच दिनचर्या तोडली नाही.
सगळ्या गोष्टी असून सुद्धा बघ कृष्णाला काय गरज आहे सगळं करण्यास? कारण काय की भगवंत हे उदाहरण दाखवण्यासाठी करतात. आणि त्याच्यामुळे आपण भक्त असताना सुद्धा आपण पण बघितलं पाहिजे की हे सवयी चांगल्या नाहीत की सकाळी 8ला उठणे, 9ला उठणे, रात्री 2ला झोपणे, हे बरोबर नाहीये. तर म्हणजे एखाद्याचा जॉब रात्री असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्याचं स्वागत आपण केलं पाहिजे, सूर्यानं आपलं स्वागत नाही केलं पाहिजे. तर हे सगळ्यांसाठी ही कुठून भारतामध्ये संस्कृती आली मला कळत नाही. जसे मुंबईमध्ये पण 9ला 10ला उठायचं, उठल्यावरती ब्रश न करता चहा घ्यायचा, हे सगळी गडबड आहे. तर भगवंतांच्या आचरणातून आपण शिकू शकतो की एवढ्या सगळ्या सुखी सुविधा, एवढ्या सुंदर पत्नी असून सुद्धा भगवंत कधीच आपल्या कर्तव्यामध्ये त्यांनी खंड नाही पाडला. तर परंतु मग कधी कधी कोणी प्रश्न असे विचारतात, परंतु भगवंताने ठीक आहे द्वारकेमध्ये उदाहरण प्रस्थापित केलं, पण भगवंतांचे काही कार्य तर थोडेसे आपल्याला समजायला कठीण वाटतात. खास करून लोक रासलीलेचं उदाहरण देतात. तर आचार्याचं स्पष्टीकरण असं देतात, बरोबर आहे, हा मुद्दा बरोबर आहे की भगवंतांचे काही कार्य समजणं कठीण आहे. तर आचार्य सांगतात की भगवंताने असे कार्य काही का केले? कारण त्याच्या सहाय्याने त्यांनी दाखवून दिले की ते कोणत्याच नियमाने बाध्य पण नाही आहेत. आणि जर भक्तांच्या आनंदासाठी गरज असेल तर ते अशी कार्य करू शकतात. कारण गोपींची इच्छा होती, जसं की आपण म्हटलं की भक्तीमध्ये एक माधुर्य भाव पण असतो की भगवंतांना प्रियकर किंवा पती म्हणून मिळवण्याचा एक इच्छा आहे जीवाची. काही जीवाची मित्र म्हणून मिळवण्याची इच्छा आहे, काही जीवाची मुलगा म्हणून मिळवण्याची इच्छा आहे. तर ही पण इच्छा वैद्य आहे, याला शास्त्र मान्यता आहे. तर त्या भक्तांच्या समाधानासाठी भगवंतांनी ते कार्य केलं, त्याच्यामुळे चूक असं नाहीये. रासलीला एक सेपरेट मोठा विषय होऊन जाईल. तर त्याच्यासाठी आचार्य काय सांगतात, आपण बघितलं पाहिजे की भगवंतांनी केवळ रासलीलाच केली नाही, गोवर्धन पर्वत पण उचलला. मग आपल्याला 1 क्विंटलचा दगड उचलता येतो का? नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे की कुठल्या गोष्टी आपण अनुसरण केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अनुकरण केलं पाहिजे. त्याच्यामुळे सेफ गोष्ट काय, निष्कर्ष काय काढायचा की कृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये जो उपदेश दिला त्याचं आपण जशाच तसं पालन करायचं आणि त्यांच्या काही लीला केवळ आपण पूजनीय म्हणून मान्य करू शकतो, त्यांचं आपण नक्कल नाही करू शकत. जसं की आणखीन यांचं उदाहरण दिलं जातं की शंकरांचं उदाहरण दिलं जातं. जेव्हा समुद्र मंथनामधून विष आलं तेव्हा शंकरांनी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी ते विष प्राशन केलं. परंतु काही लोक काय म्हणतात की महादेवाच्या नावाखाली लोक गांजा आणि भांग घेतात. जसं की एक गाणं खूप प्रसिद्ध पण होतं की जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया. आता ही एकदम विकृती आहे. तर याला आचार्य लोक काय स्पष्टीकरण देतात की महादेवाने हालाहाली विष पण पिलं होतं, तुम्ही थोडासा एक डब्बा एंडोसल्फान पिऊन दाखवा. जर ते तुम्ही करू शकत असाल तर मग तुम्ही गांजा भांग या गोष्टी घेऊ शकता. आता हे गांजा भांग कुठून याच्यामध्ये घुसवलं मला पण माहिती नाही, पण ह्या अशा काही गोष्टी आहेत की कुठलं अनुकरण करायचं, कुठली नक्कल करायची. तर सेफ निष्कर्ष काय आहे की गीतेचं शब्दशः अनुकरण करावं आणि ज्या लीला आहेत गोवर्धन धारण करणे, रासलीला, यांचं पूजन करावं. तर हा आपल्यासाठी सेफ मार्ग आहे. तर मला वाटतं ते 9 वाजून गेले, आपण थांबूया. तर ही संकल्पना आणखी काही श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट करतील. तर आपण आज काय बघितलं 17 नंबरच्या श्लोकामध्ये की हा व्यक्ती निष्काम कर्म करून जेव्हा शुद्ध होतो तेव्हा त्याला विहित कार्य करण्याची गरज नाही, कारण आनंद त्याला आपल्या आत्म्यामधूनच प्राप्त होतो. आणि 18व्या श्लोकात आपण बघितलं की कार्य करून त्याला काही मिळतं असं पण नाही, आणि नाही केल्यामुळे काही अडथळा होतो असं पण नाही. नंतर 19 मध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात की त्याच्यामुळे तू अनासक्त भावनेने आपलं कार्य कर, त्याच्यामुळे व्यक्तीला परम मिळतं. परम म्हणजे मोक्ष मिळतो किंवा भगवत प्राप्ती होते. नंतर उदाहरण देण्यासाठी जनक महाराजांचं उदाहरण दिलं की कसं त्यांनी कार्य केलं, आणि जरी तुझं हृदय शुद्ध झालं तरी उदाहरण म्हणून कार्य कर. 21 नंबर या श्लोकात कृष्ण सांगतात की जनतेला, सामान्य लोकांचं जनता अनुकरण करते, त्याच्यामुळे जे लिडरशिप पोझिशनला आहेत त्यांनी नेहमी शास्त्रोक्तच आचरण केलं पाहिजे. आणि 22 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःचं उदाहरण देतात की मला तर काहीच मिळवण्याची गरज नाही, तरी पण केवळ एक उदाहरण म्हणून मी सगळे विहित कार्य करतो. तर या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे?